ओबीसी महामोर्चाच्या वतीनं आयोजित विदर्भातील 11ही जिल्ह्यामधून जाणाऱ्या या मंडल यात्रेच्या शुभारंभाला सुरुवातीला या मंचावर उपस्थित सन्माननीय इमले साहेब, वैरागडे साहेब, आमचे लांबट सर, सावेजी, शुभदा झंझारजी, पिसे साहेब, आमचे जिल्हा अध्यक्ष मुकुंद साखरकर, महिला अध्यक्ष जयश्री बोरकर, आमचे जयंतजी जोडे, रोशनभाऊ दामुळकर, गोपालजी सेलोकर, सुरेशभाऊ कंगार, कृष्णाजी बेले, रोशनजी उरकुडे आणि अंकुजी पंचबुद्धे या मोर्चाचे मुख्य संयोजक, आमचा सहकारी ओबीसी साठी रात्रंदिवस काम करणारा कार्यकर्ता, नेता नाही तर कार्यकर्ता म्हणून या ओबीसी चळवळीला ताकद देणारा आमचा उमेश भाऊ कोराम, मंचावर असलेले ओबीसीचे सर्व नेते आणि या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले माझे भंडारा जिल्ह्यातील आणि परिसरातील सर्व माझे बांधव, भगिनी आणि मित्र, मंडल यात्रेच्या निमित्तानं आज एक जनजागृती करून लोकांमध्ये ओबीसीच्या हक्काची, ओबीसीच्या अधिकाराची जाणीव करून देण्याचं काम आणि लढण्याची शक्ती ओबीसी मध्ये निर्माण होण्यासाठी ही मंडल यात्रा गेल्या 5 वर्षापासून सातत्यानं उमेश कोरामच्या नेतृत्वामध्ये या राज्यामध्ये सुरू आहे. नरेंद्र मोदी सरकार केंद्रामध्ये आहे आणि देवेंद्र फडणवीसचं सरकार राज्यामध्ये आहे. ही दोन्ही सरकार तुमच्या भरोशावर, तुमच्या जीवावर, ओबीसीच्या जीवावर ही सरकार स्थापन झाली. या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की माझा डीएनए ओबीसी आहे. ते प्रभू रामचंद्राला माहीत. पण आमचे नरेंद्र मोदी म्हणतात की मी ओबीसी आहे. जर 12 वर्ष तुम्ही सत्तेमध्ये आहात आणि तुम्ही जर ओबीसी म्हणून घेत असाल तर आज पहिल्या झटक्यामध्ये ओबीसीची जनगणना जाहीर केली असती तर तुम्हाला पुन्हा 10-20 वर्ष त्या सत्तेच्या खुर्चीवर बसता आलं असतं. तुम्ही सांगितलं भाषणातून, सभागृहामध्ये, लोकसभेमध्ये, त्यावेळेस राहुल गांधींनी हा प्रश्न उपस्थित केला, त्यावेळेस देशाच्या पंतप्रधानांनी सभागृहामध्ये सांगितलं की आम्ही ओबीसीची जातनिहाय जनगणना करू. अशा प्रकारचं आश्वासन नव्हे, ठोस उत्तर या देशाच्या पंतप्रधानांनी दिलं. पण ज्या वेळेस प्रत्यक्ष जातनिहाय जनगणना सुरू झाली त्यावेळेस मात्र ओबीसीचा कालमच त्या ठिकाणी ठेवला नाही. आणि यांचे सगळे नेते सांगत आहेत की आम्ही सेकंड फेज मध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा आणि तो कालम ठेवू. अरे पहिल्या टप्प्यातच ठेवला नाही
तर दुसऱ्या टप्प्यात ठेवणार कसे यावर कोण विश्वास ठेवेल? म्हणूनच या सरकारवर ओबीसीच्या जागृत जनतेकडून एक दबाव निर्माण व्हावा. ओबीसीच्या या लढ्यातून सरकारला झुकवण्याची ताकद निर्माण व्हावी. सरकारच्या दरवाजाला जाऊन आपण ओबीसीच्या हक्काचं मागण्यापेक्षा सरकार तुमच्या या लढ्याला झुकून ओबीसीचं कालम या ओबीसीच्या जनगणनेमध्ये जातनीय जनगणनेमध्ये ठेवेल यासाठी ही लढाई सुरू झाली आहे. आणि मी भंडारा जिल्ह्यातील सर्व ओबीसी नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा सरपंचांचा मनापासून आभार मानतो की तुम्ही एक शक्ती या जिल्ह्यात दाखवून दिली आहे की झुकता नहीं हम लोग झुकाने वाले हैं. इल्मे साहेब, सेलोकरजी आणि तुमच्या सगळ्या टीमचा, सर्व सरपंचांचा मी मनापासून आभार मानतो की प्रशासनाला झुकवलं तुम्ही. प्रशासन खळबळून जाग करण्याचं काम कोणी केलं असेल तर या जिल्ह्यातील सर्वप्रथम भंडारा जिल्ह्यातील ओबीसी कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी जनतेने केला आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. काय मागणी आहे आमची? अरे हे तर ओबीसीचा काय द्यायचं सरकारने? आम्ही सरकारच्या विरुद्ध नाही, आमच्या वाट्याचं सरकारने द्यावं हीच आमची मागणी. मी इथे काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आलेलो नाही, ओबीसीचा एक लढणारा कार्यकर्ता म्हणून तुमच्या पुढे उपस्थित आहे. आणि ही लढाई माझ्या आमदारच्या पदापेक्षा किंवा मी असलेल्या नेते पदापेक्षा मला ही लढाई माझी मोठी वाटते. ओबीसीच्या हक्काची लढाई मोठी आहे म्हणून या मंचावर मी आलो आहे. वाद येतील जातील, आज आहे ते उद्या नसतील, पण तुमच्या हक्कासाठी कोणीतरी लढतो आहे. तुमच्या लढ्यामध्ये मी सहभागी होताना माझ्या बांधवासाठी मी लढतो आहे, ही सुद्धा कुठेतरी नोंद राहील. पद कायम नसतात तर लोकांचे हक्क मिळवून देणारा माणूस कायम नजरेत असतो. म्हणून उमेश, या लढाईला आपण शेवटपर्यंत घेऊन जाण्याचं ठरवलं आहे. आता आम्ही थांबायचं नाही असं आम्ही ठरवलं आहे. म्हणून माझी विनंती राहणार आहे तुम्हा सर्वांना, या सरकारला झुकवण्यासाठी आपण मोठ्या संख्येने या यात्रेमध्ये सहभागी व्हावं. एकीकडे कुणाला काय देता आम्हाला काही देणं घेणं नाही. अण्णासाहेब पाटील महामंडळाला कर्जासाठी तुम्ही 12,000 कोटी रुपये दिले. मराठा समाजाला दिलाय, आम्हाला राग नाही आहे. तुम्ही 12,000 दिले, 24,000 कोटी द्या, त्या समाजाचं भलं होऊ द्या. पण ओबीसीनी काय घोडं मारलं तुमचं? आमच्या महामंडळाला 500 कोटी आणि ओबीसी म्हणून सांगताय तुम्ही. फक्त 500 कोटी दिलेत. 1200 कोटी खर्च करून पुण्यामध्ये सारथीचा 5 स्टार ऑफिस उभा केला. 1200 कोटी 5 स्टार तुम्ही करा, आमचा विरोध नाही. पण आम्ही 50% ओबीसी तुमचं घोडं काय मारलं की आमचा अजून ऑफिस झाला नाही. ही तफावत जे दिसत नाही, या तफावतीवर तुमचे डोळे उघडे होत नाहीत. उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री 2-2 मराठा आहेत म्हणून आमच्यावर तुम्ही अन्याय करता. अरे जर असता तर एखादा ओबीसीचा उपमुख्यमंत्री तुम्ही केला असता. कोण आहे तिथे आमचा हक्क मागणारा या सरकारमध्ये? म्हणून तिजोरी खाली करण्याचं काम कुणासाठी चाललंय? 12,000 कोटीचं कर्ज आणि मदत जर एका समाजाला मिळत असेल,
आम्ही त्याला विरोध केला नाही, पण आम्हाला मात्र 500 कोटी देताना तुमच्या हाताला लकवा का मारतो हा खरा प्रश्न आहे. यासाठी तुमची जागृती आमच्या पोरांनी करावं काय? एकही हॉस्टेलचा पत्ता नाही. पुण्यात, कोल्हापुरात, नाशिक मध्ये हॉस्टेल बांधून झाले, त्यांचे बांधा. आम्ही त्यांचे विरोधक नाही. पण ज्या खुर्चीवर तुम्ही बसलात, ज्या लोकांच्या मुळे बसलात, त्यांच्या हक्काचं देण्यासाठी तुम्ही का थांबला? आज सांगितलं सर्व महामंडळाला समान निधी. असं कसं होईल? सर्व महामंडळाला समान म्हणजे सारथीला समान, बार्टीला समान, महाज्योतीला समान 300 कोटी. अरे आमची संख्या किती, ओबीसीची संख्या किती, आणि ओबीसीला तेवढंच. संख्या लोकसंख्येप्रमाणे तरी द्या. आदिवासी विभागाची संख्या 8-9% आहे, त्यांना तुम्ही तेवढे. आमचा त्याला विरोध नाही. आम्ही सारथी आता म्हणतात की तुम्ही 20% 22% लोकांसाठी तेवढेच, आणि आमच्या 52% लोकांसाठी तेवढेच. म्हणून आमची मागणी आहे, देवेंद्रजी फडणवीस, तुम्ही ओबीसीच्या मताच्या भरोशावर मुख्यमंत्री झाला आहात. जर थोडी जरी ओबीसीची तुम्हाला जाणीव असेल तर महाज्योतीला 1000 कोटी रुपयाची तरतूद करा आणि तुम्ही दाखवून द्या. आज पोरं भटकत आहेत. तालुक्याच्या ठिकाणी हॉस्टेल नाही, जिल्ह्याच्या ठिकाणी पोरांना ऍडमिशन राहायला जागा नाही. पोरं रडत येतात. आमची मागणी काय होती? मी मंत्री असताना 36-72 हॉस्टेल मंजूर करून दिले.